Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. 8th standardचा chemical equation and chemical bond हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. Chemical changes की ऑलरेडी आपण 7th स्टँडर्ड मध्ये टाइप्स ऑफ चेंजेस शिकलेला आहोत. या लेसन मध्ये आपण पूर्ण केमिकल चेंजेस आणि केमिकल बॉन्ड काय आहे हे समजून घेतो आहोत. तर याच्यामध्ये अगोदर आपण खूप छान छान इंटरेस्टिंग गोष्टी शिकलेल्या आहोत. आज आपण परत एक डेली लाईफ मधलं आपलं जे एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन घडत असते, केमिकल चेंजेस होत असतात, असं एक डेली लाईफ मधलं एक्झाम्पल समजून घेणार आहोत. दॅट इज फोटोसिंथेसिस. ऑल ऑफ यू नो. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणत असतात. मग हे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. ही रोजची प्रोसेस आहे. रोज तुमच्या समोर हजारो तुम्हाला वनस्पती, झाडं दिसतील, पानं दिसतील. रोज त्यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन होते, रोज केमिकल चेंजेस होतात. तुम्हाला माहिती आहे, रोज ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करताय आणि जगतायत. आपल्याला हे झाडं जिवंत दिसतायत. रोज त्यांच्यामध्ये हे केमिकल चेंजेस होतात. कशा पद्धतीने? तुम्हाला सगळ्यांना फोटोसिंथेसिसची रिएक्शन माहिती आहे. झाड आहेत, किचन कशाला म्हणतात? झाडांचं जे आहे, विच पार्ट ऑफ द प्लांट इज कॉल्ड ॲज अ किचन ऑफ दी प्लांट ऑर ट्री, दॅट इज अ लीफ. तुमचं जे झाडाचं किचन आहे का, जसं आपल्या घरामध्ये किचन असते, मम्मी तिथे स्वयंपाक करते, तशा पद्धतीने झाडाचं किचन काय आहे? तुमचं जे पान आहे ते पान काय आहे? ते झाडाचं किचन आहे. मग काय होत असतं? जे झाडाचं पान आहे ते हिरव्या रंगाचं आहे. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? तुमचं क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट आहे. ते काय करतं? सन पासून काय घेतं? सनलाईट घेत असतं. ठीक आहे. त्यानंतर वातावरणातून काय घेत असतं? कार्बन डायऑक्साईड घेत असतं. तो कार्बन डायऑक्साईड कुठून घेत असतं? स्टोमॅटा. त्याच्या पानावरती छोटे छोटे छिद्र असतात. स्टोमॅटो थ्रू कार्बन डायऑक्साईड घेतो, सनकडून सनलाईट घेतो. ऑलरेडी त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट आहे आणि या सगळ्यांमध्ये केमिकल रिॲक्शन होते, केमिकल चेंजेस तयार होत असते आणि त्याचं अन्न तयार होत असतं. कशामध्ये? त्या पानांमध्ये. प्रत्येक पानामध्ये हे झाडाचं अन्न तयार होत असतं. ग्लुकोज इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, C6H12O6. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये काय होत असतं? ह्या प्रत्येक पानामध्ये अन्न तयार होत असतं. मग ते झाडाच्या सगळ्या पार्ट्सला प्रोव्हाइड केलं जात असतं आणि फक्त ग्लुकोजच तयार होत नाही या केमिकल रिॲक्शन मध्ये. याच्यामध्ये काय होत असतं? ऑक्सिजन रिलीज होत असतो की जो आपण श्वासासाठी वापरत असतो. ठीक आहे. उलट होत असतं. रेस्पिरेशन मध्ये काय करतो आपण? ऑक्सिजन टेक, कार्बन डायऑक्साईड रिलीज. ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो. पण फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये झाडं काय करत असतात? कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन बाहेर टाकत असतात. ही उलटी प्रोसेस आहे, लक्षात ठेवायचं. रेस्पिरेशनमध्ये आपण काय घेतो आणि काय सोडतो? ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. तुमच्या फोटोसिंथेसिसमध्ये झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन रिलीज करत असतात. सो दिस इज ऑल अबाउट दी फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही अगदी खूप लहान होते तेव्हापासून तुम्हाला झाडं कशी अन्न तयार करतात ही प्रोसेस माहिती आहे. ओके. सो फोटोसिंथेसिस आय थिंक तुम्हाला क्लिअर झाली असेल. आता याचं वर्ड इक्वेशन कसं लिहायचं समजून घेऊया. मग तुम्हाला याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दॅट इज फोटोसिंथेसिस विच केमिकल चेंजेस ऑर राईट डाऊन द केमिकल इक्वेशन अँड द वर्ड इक्वेशन ऑफ द फोटोसिंथेसिस असं विचारलं जाऊ शकतं. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय लिहिणार आहे? इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस प्लांट प्रिपेअर देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट, कार्बन डायऑक्साईड अँड द क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट इन अँड इट फॉर्म्स देअर फूड इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज अँड ऑक्सिजन गेट रिलीज इन दिस प्रोसेस. ओके, असं लिहिणार. त्यानंतर आपण लिहिणार आहोत त्याचं वर्ड इक्वेशन. वर्ड इक्वेशनमध्ये काय घेतात? कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर काय असतं अजून? मुळांकडून काय घेतात? पाणी घेतात. सो वॉटर. ॲरोवरती काय लिहिणार तुम्ही? सनलाईट आणि क्लोरोफिल पिगमेंट. त्यानंतर तयार काय झालं तुमचं? ग्लुकोज. म्हणून एंड प्रोडक्टमध्ये तुम्ही रिॲक्टंट आणि प्रोडक्ट शिकवले आणि तुम्हाला प्रोडक्टमध्ये काय लिहिणार? काय तयार झालं तुमचं? ग्लुकोज आणि प्लस काय तयार झालं तुमचं? ऑक्सिजन. सो इकडचे तुम्ही रिॲक्टंटमध्ये लिहिणार आहात कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, ॲरोवरती सनलाईट आणि क्लोरोफिल आणि प्रोडक्टमध्ये तुम्ही लिहिणार ग्लुकोज प्लस वॉटर. आता हेच तुम्हाला लिहायचं आहे केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. केमिकल इक्वेशन म्हणजे त्याच्या फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये. तर सगळ्यात पहिले कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला काय लिहिणार तुम्ही? CO2 प्लस वॉटरचा फॉर्म्युला काय लिहिणार? H2O. ॲरोवरती सनलाईट आणि क्लोरोफिल तसंच लिहिणार, त्याचा काही फॉर्म्युला लिहिणार नाही. त्यानंतर तयार काय झालं? ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय लिहिणार? C6H12O6 आणि प्लस काय तयार झालं? ऑक्सिजन. सो O2. ठीक आहे. व्हेरी सिम्पल फोटोसिंथेसिस प्रोसेस. सो फोटोसिंथेसिस प्रोसेसची आज सगळ्यांनी छानपैकी शॉर्ट नोट लिहायची आहे आणि जरा मला कमेंटमध्ये लिहा व्हॉट इज द केमिकल इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेस, की जे तुमचं लर्न झालं असेल. काय लक्षात ठेवायचं? फक्त कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे. त्यानंतर अजून असे मॅनमेड
रिॲक्शन आहेत, मॅनमेड चेंजेस आहे, केमिकल चेंजेस आहे की जे आपल्याला युजफुल पण आहेत. फॉर एक्झाम्पल मेकिंग आईस्क्रीम फ्रॉम मिल्क ऑर योगार्ट और डिफरंट मटेरियल. तुमची आई घरी आईस्क्रीम तयार करत असते की जी आईस्क्रीम सगळ्यांना आवडत असते, पण त्याच्यामध्ये पण केमिकल रिॲक्शन होत असतात, केमिकल चेंजेस होत असतात. दुधापासून ही आईस्क्रीम बनवत असते. सो दीज आर द युजफुल चेंजेस. देन मेकिंग लिंबू सरबत. लिंबू सरबत आपण उन्हाळ्यामध्ये पित असतो, आपल्याला युजफुल असतो, आपल्या बॉडीची जी गरमी आहे, हीट जी आहे ती कमी करण्याचं काम करत असतं. मेकिंग रोटीज, मेकिंग चपातीज, या सगळ्यांमध्ये रोस्टिंग होत आहे. तुमची चपाती भाजली जाते, एकदम कच्च्या पिठाची चपाती तुमची आई लाटते, ती भाजते, मग तुम्ही खातात. केमिकल चेंजेस होतात. म्हणजे हे डेली लाईफमधले असे खूप सारे उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये केमिकल चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. फळ पिकतंय, केमिकल चेंज आहे. किंवा फॉर एक्झाम्पल अजून दॅट इज मिल्क इज कन्व्हर्टेड इन टू योगार्ट. तुमची आई मुद्दाम दुधामध्ये काय करते, विरजण टाकते, त्याचं दह्यात रूपांतर करते आणि ते दही आपण मस्त यमी टेस्टी करून खात असतो. सो ऑल दीज आर द युजफुल केमिकल चेंजेस फॉर द मॅन और फॉर द ह्युमन बिंग. आपल्या सगळ्यांसाठी काय आहे, हे युजफुल केमिकल चेंजेस आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या मॅनमेड केमिकल चेंजेसमधला पहिला चेंजेस आहे कंबशन ऑफ द फ्युएल. आपण जे रोजच्या रोज वेगवेगळी वाहनं वापरतो, प्रत्येकाकडे 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, त्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्ट पण आपण बघत असतो. प्रत्येक व्हेकल जे आहे त्याच्यामध्ये काय यूज करत असतात, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, CNG, ह्या सगळे जे गॅसेस आहे किंवा ह्या सगळे जे फॉसिल फ्युएल आहे ते यूज करत असतात आणि त्याचं रोज कंबशन होत असतं. रोजच्या लाईफमध्ये बघायला मिळणारा हा केमिकल चेंज आहे. आणि त्याच्यावरती ती गाडी चालते, त्याच्यावरती 4 व्हीलर चालते, त्याच्यावर तुमची 2 व्हीलर स्कूटी चालत असते. हे सगळे केमिकल चेंजेस कंबशन ऑफ फ्युएलमध्ये काय होत असतं, याच्यावरती शॉर्ट नोट ही 100% 3 मार्काला किंवा 2 मार्काला विचारली जात असते. तर व्यवस्थित छान पॉईंट त्याचे तयार करायचे, मी सांगते त्या पद्धतीने. पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, दॅट इज वूड, कोल, देन पेट्रोल, डिझेल, कुकिंग गॅस आर बर्न फॉर गेटिंग एनर्जी. आपण काय काय जाळत असतो आपल्याला एनर्जी मिळवण्यासाठी. आपल्याला हीट एनर्जी म्हणजे आपण बघा पूर्वीच्या काळी तर काही उष्णता मिळवण्याचं किंवा स्वयंपाकाचं काही साधन नव्हतं, कुकिंग गॅस वगैरे नव्हते, त्यावेळेस चुल्यावरती स्वयंपाक करायचे. त्या चुल्यामध्ये ते लाकडे टाकायचे, गौऱ्या टाकायचे, ते जळून त्याच्यावरती मग ते भांडे ठेवायचे, मग ते स्वयंपाक करायचे अशा पद्धतीने. मग हे पहिले आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी आपण कशा काय काय बर्न करत असतो. सो फॉर गेटिंग एनर्जी वी बर्न व्हॉट इज वूड, coal, petrol, diesel, kerosene, cooking gas, CNG, all these get burned to get the energy. गाडी चालवण्यासाठी सुद्धा एनर्जी लागते, हे बर्न करतो ना आपण. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट मध्ये तुम्ही हे लिहिणार आहात. देन सेकंड पॉइंट, द कॉमन सबस्टन्स इन ऑल दीज गेट बर्न इन दिस केमिकल रिॲक्शन. या सगळ्यांमध्ये तुमचं पेट्रोल आहे, डिझेल आहे, केरोसिन आहे, वूड आहे, या सगळ्यांमध्ये कॉमन सबस्टन्स बर्न होत असतो ज्याचं नाव आहे कार्बन. मग सेकंड पॉईंटमध्ये काय लिहिणार तुम्ही, दॅट इज कॉमन सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन ऑल दीज इज अ कार्बन विच इज बर्न्ड इन दिस केमिकल रिॲक्शन. ड्युरिंग दिस कंबशन व्हॉट हॅपन, in this process the carbon is combined with the oxygen in the air to form the carbon dioxide. 3 पॉईंट समजले. पहिल्या याच्यामध्ये आपण काय काय जाळतो, दुसऱ्या याच्यामध्ये कार्बन त्यांच्यात कॉमन सबस्टन्स आहे, थर्ड पॉईंटमध्ये त्याच्यामधला कार्बन जाऊन हवेतल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं. सो असे 3 पॉईंट लिहायचे, नंतर केमिकल इक्वेशन आणि तुमचं वर्ड इक्वेशन लिहून टाकायचं आहे. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना. ठीक आहे, मग आता हे तुम्ही लाकूड जाळलं, तुम्ही कोळसा जाळला, तुम्ही पेट्रोल, डिझेल, त्याच्यामधून काय बाहेर पडला, कार्बन बाहेर पडला. तो कुठे गेला, हवेत गेला, हवेतल्या ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला, काय तयार झाला तुमचा, कार्बन डायऑक्साईड तयार झाला. ठीक आहे, मग आता याचं आपण वर्ड इक्वेशन कशा पद्धतीने लिहिणार आहात, कार्बन प्लस ऑक्सिजन, ॲरो करून लिहा, कार्बन डायऑक्साईड. हेच आपण केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने लिहिणार आहात, कार्बनचा फॉर्म्युला C, ऑक्सिजनचा फॉर्म्युला O2, ॲरो करून काय लिहिणार, कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला CO2. सो आपण अशा पद्धतीने आपलं हे केमिकल इक्वेशन पण तयार आहे. सो कंबशन ऑफ फ्युएल इज अ इरिव्हर्सिबल चेंज. तुम्ही एकदा पेट्रोल जाळल्यानंतर त्या धुव्यापासून परत एकदा पेट्रोल मिळू शकतो. तुम्ही एकदा लाकूड जाळलं किंवा कोळसा जाळला, त्याच्यापासून परत लाकूड आणि कोळसा मिळू शकतात का, नाही. सो इट इज अ इरिव्हर्सिबल चेंज अँड इट्स अ फास्ट चेंज. पेट्रोल बघा थोडंसं त्याला काडी लावा लगेच ते पेट घेत असतं, केरोसिन पण तसंच आहे, कुकिंग गॅस लायटर लावलं की लगेच पेट घेत असतं. सो इट इज अ फास्ट अँड इरिव्हर्सिबल चेंज विच इज डेली लाईफ एक्झाम्पल इन आ लाईफ. सो मॅनमेड कुठला केमिकल चेंज आहे, दॅट इज कंबशन ऑफ फ्युएल्स, पेट्रोल अँड डिझेल अँड केरोसिन, कुकिंग गॅस, हे सगळं तुम्ही मॅनमेड चेंजमधला हा पहिला चेंज याच्यावरती छानपैकी शॉर्ट नोट ही लिहायची आहे. समजला का, जरा कॉमेंटमध्ये लिहा. सो स्टुडंट, एक नवीन दिलेला आहे पुढे मॅनमेड, जो आपण डेली लाईफमध्ये नेहमी तो केमिकल चेंज, तुमची मम्मी, तुम्ही सुद्धा
हे अप्लाय करत असतात, दॅट इज क्लिनिंग ऑफ शहाबादी टाईल विथ द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. तुमची मम्मी पूर्वी ॲसिड वापरायचे फरची स्वच्छ चकाचक करण्यासाठी. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडचा डायरेक्ट ड्रम तुम्ही विकत आणायचे आणि त्याच्यात ते पाण्यात थोडंसं टाकायचं आणि फरची स्वच्छ कपड्याने पुसायची. त्या ॲसिडमुळे काय करायचे, तुमची जी शहाबादी टाईल्स आहे ती अगदी स्वच्छ निघायचे. मग याच्यामध्ये काय केमिकल चेंजेस आहे की डेली लाईफमधला एक्झाम्पल आहे. दॅट इज केमिकल कंपोजिशन ऑफ दिस शहाबादी टाईल इज मेनली ऑफ द कॅल्शियम कार्बोनेट. तुमची जी शहाबादी फरची आहे ती मेनली कशापासून बनलेली आहे, कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेली आहे. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 पासून बनलेली आहे. ड्युरिंग क्लिनिंग with the hydrochloric acid, the upper layer of the tile get reacted with hydrochloric acid and it get clean. त्या कॅल्शियम कार्बोनेटची ही तुमची फरची आहे. वरतून हायड्रोक्लोरिक ॲसिड असलेलं पाणी आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड एकत्र करून आपण ती फरची साफ करतोय. मग तुमच्या ह्याच्यामधलं जे HCl आहे आणि हे कॅल्शियम कार्बोनेट आहे, या फरचीच्या वरच्या लेअरमध्ये काय प्रेझेंट आहे, कॅल्शियम कार्बोनेट. यांची केमिकल रिॲक्शन होते आणि ती चकाचक निघत असते, जसे तुमचे तांब्याची पितळेची भांडं निघत असतात त्या पद्धतीने. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये 3 प्रोडक्ट्स तयार होत असतात. कुठले 3 प्रोडक्ट, दॅट इज कॅल्शियम क्लोराईड तयार होत असतो. जो कॅल्शियम क्लोराईड आहे, जो आपण साफ करताना कॅल्शियम क्लोराईड पण तयार होत असतो की जो पाण्यामध्ये मिक्स होऊन जातो. देन कार्बन डायऑक्साईड बबल इज मिक्स तयार होत असतात. त्याच्यानंतर जर कधी ते ॲसिड डायरेक्ट फरचीवर टाका, डायरेक्ट तुम्हाला असे बबल बाहेर पडताना दिसेल. डायरेक्ट नसतं टाकायचं, ते पाण्यात मिक्स करून टाकायचं असतं. कार्बन डायऑक्साईड बबल पण बाहेर पडत असतात, ते हवेमध्ये जाऊन मिक्स होत असतात. देन वॉटर, अजून थोड्या प्रमाणात पाणीसुद्धा, ते पाणी आपल्या पाण्याबरोबर मिक्स होत असतात. मग 3 प्रोडक्ट व्हेन यू आर क्लिनिंग द शहाबादी टाईल विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. मग तुम्हाला याच्यावरती पण शॉर्ट नोट लिहायची आहे. पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही लिहिणार आहात द केमिकल कंपोजिशन इन द शहाबादी टाईल it is made up of the calcium carbonate. During cleaning, the hydrochloric acid is reacted with the upper layer of the tiles with the calcium carbonate to form the 3 products. That is, first product is a calcium carbonate which is soluble in the water. Its next product is a carbon dioxide bubbles, they get released in the air, and the next one water which is mixes with the water. In this way this reaction, chemical reaction happen in our daily life. मग आता याचं काय लिहायचं, तुम्हाला वर्ड इक्वेशन लिहायचं आणि केमिकल इक्वेशन लिहायचं. वर्ड इक्वेशन मध्ये आपण काय केलं, फरची डायरेक्ट फरची लिहिणार आहे की तुम्ही नाही, ते फरचीला काय सायन्सच्या लँग्वेजमध्ये कॅल्शियम कार्बोनेट काय लिहिणार तुम्ही, कॅल्शियम कार्बोनेट प्लस काय लिहिणार, कशाबरोबर रिॲक्शन झाली, हायड्रोक्लोरिक ॲसिड. मग हायड्रोक्लोरिक ॲसिड लिहिणार, त्यानंतर ॲरो करणार, त्यानंतर काय तयार झालं, कॅल्शियम क्लोराईड तयार झालं. 3 गोष्टी तयार होतात ह्या रिॲक्शनमध्ये, कॅल्शियम क्लोराईड, देन वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. ते आपण लिहून टाकलं अशा पद्धतीने, हे लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर आपल्याला याचं लिहायचं आहे केमिकल इक्वेशन, म्हणजे त्याचे फॉर्म्युला लिहून आपल्याला ते एक्सप्लेन करायचं आहे. सो सगळ्यात पहिले कॅल्शियम कार्बोनेटचा तुम्ही फॉर्म्युला लिहिणार आहात. हे जे तुमच्या पुस्तकात आय थिंक दिलेला नाहीये, तो मी सांगतेय. कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आहे CaCO3 लिहिणार. रिॲक्शन काय झाली, हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl ची रिॲक्शन झाली. त्यानंतर प्लस तयार काय झालं, कॅल्शियम क्लोराईड तयार झालं, CaCl2. कॅल्शियम कार्बोनेटमधला Ca घ्यायचा आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडमधला Cl घ्यायचा, CaCl2 तयार झालं. त्यानंतर काय तयार झालं, कार्बन डायऑक्साईड आणि परत वॉटर पण तयार झालं. मग ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी, कारण कॅल्शियम क्लोराईड म्हणजे CaCl2, इकडे 2 तुमचे काय आहे, क्लोरीन आहे, म्हणून इकडे तुम्हाला HClच्या इथे 2 लिहावं लागेल. अशा पद्धतीने ही बॅलन्स केमिकल रिॲक्शन आपण इथे लिहिलेली आहे. सो अशा पद्धतीने आज आपण इथे फोटोसिंथेसिस, क्लिनिंग शहाबादी टाईल्स विथ द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, देन नेक्स्ट वन कंबशन ऑफ फ्युएल्स, हे छान टॉपिक इथे क्लिअर केलेला आहे. आय थिंक तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. याच्यावरती छानपैकी शॉर्ट नोट काढा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि एक लाईक करा सगळ्यांनी, कारण खूप छान तुमच्यासाठी हे व्हिडिओ रोजच्या रोज घेऊन येते आहे. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत पण हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण फायदा होणार आहे. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.